मार्कवर सज्ज असेल संतोष आणि गोपाल ही टीम आपण दोन फलंदाज जयप्रकाश घरत सर मिलिंदजी केणी हे दोन पंच आपण पाहत आहेत. 6 सीटर्स आपण पाहत आहेत युट्यूब लाईव्ह. चला बेस्ट ऑफ लक. मॅच लावतोय सुरुवात. गुलाबी मार्कवर आशिष हॅट्रिक घेते तर 500 रुपयाचा कॅश प्राइज संकल्प यांच्याकडनं असेल. पहिला बॉल फुल टॉस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. झेल टिपण्याची संधी होती. हो 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 एकदा महल एकेरीने इथून धावबाद होण्याची संधी होती. एक धाव श्रीगणेश होतोय डीपीएस या टीमचा. धावफलका दाबात एक. पहिल्या बॉलच्या अगदी समाप्ती खेळ. आशिष जर हॅट्रिक घेतोय तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. पुढील बॉल गोलंदाज सज्ज होते गोल मार्कवर. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्राची तिथे आहेत. एकदा मैल पहिल्या 2 चेंडूवर सिंगल परिपूर्ण केली गेलंय. धावफलका धाबा आहेत 2 धावा धावफलकावर. आज अंतिम दिवस या स्पर्धेत आपण पाहत आहेत. कुर्लाई चषक सरतोडी 2026 सुंदर आयोजन. अंतिम दिवस या स्पर्धेच्या पहिल्या 2 चेंडूवर 2 सिंगल परिपूर्ण केल्या गेल्यात. संतोष आणि गोपाल हे 2 फलंदाज आपण पाहत आहेत. 2 धावा धावफलकावर. षटक क्रमांक सध्या पहिला मार्गस्थ आपण पाहत आहेत. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. सिंगल मिळेल. सिंगलने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 3 या अंकावर. चांगली सावध सुरुवात पाहायला मिळालंय. प्रत्येक चेंडूवर सिंगल इथून परिपूर्ण केली गेलाय. शेखर जेकिनी आमच्या समवेत जोडले जात आहेत. उत्कृष्ट स्कोरर. यावेळेस जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. चेंडू निघून जाईल लॉंग लेग परिक्षेत्रामध्ये. सीमारेषा पार. आजच्या दिवसातला पहिला चौकार. 4 धावा. धावा 7. 4 बॉलची समाप्ती. पुन्हा एकदा आखुटोपाचा चेंडू. बॅक टू बॅक दुसरा चौकार. धावफलका धावा 11. मिळालंय आणि 1 षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड धावा आहेत 12 बिनबाद. पहिल्या षटकाची समाप्ती. चांगली बॅटिंग पाहायला मिळालंय. गोपाल 2 चौकार. धावफलका धावा आहेत आपण पाहत आहेत 12 बिनबाद.
रोहित आला गोलंदाजी मार्कवर. 4 षटकाचा सामना असेल. धावफलक 12. चांगली सुरुवात पाहायला मिळाली. डीपीएस प्रथम बॅटिंग करताना एक झेल सुटला. एक शेवटच्या बॉलवर सिंगल परिपूर्ण केली गेले. स्कोर कार्ड धावात 12. गोलंदाजी मार्कवर आला गोलंदाज रोहित. षटक क्रमांक 2. धावफलक धावात 12. बिनबाद. पुढील बॉल. हो यावेळेस पंचाकडे लाऊड अपील. येस, फिंगर इज गॉन. अंपायर नाऊ. विकेट झालंय पतन. पहिला धक्का गोपाळला परतावा लागेल. 12 या धावसंख्येवर गॉन. चला आता जास्त टीम मीटिंग करायची नाहीये. रघु नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. पहिला ब्रेक थ्रू जरूर दिला गेलाय. LBW च्या माध्यमातून रोहित गोलंदाजी मार्कवर आपण पाहतात. कुपाळने चांगली फलंदाजी केली होती. एक जीवनदान मिळालं होतं, परंतु रोहितने पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त केलाय. रघु आलाय नवीन फलंदाज. स्कोर कार्ड धावात 12. एक गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना डीपीएस सफाळ टीम. पुढील बॉल. नवीन फलंदाज रघु समोर असेल. फुल टॉस बॉल. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. ऑन लॉंगॉन मध्ये एकच धाव मिळेल. एकेरीने स्कोर कार्ड जमला 13. 13 या अंकावर. 13 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 आपण पाहतायत. एक उर्लाई चषक सरतोडी 2026 शानदार आयोजन. आज अंतिम दिवस. खूप चांगली मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या सर्व आयोजकांनी घेतली गेले. यावेळेस डॉट बॉल पाहायला मिळालाय. अगदी इष्टांच्या वरून जातोय. धावफलक धावा 12. 13 आहेत. 13 धावा एक गडी बाद. पहिल्या षटकामध्ये 12 आल्या होत्या. तदनंतर विकेट, सिंगल, पुन्हा एकदा डॉट बॉल. ऑन साईडला तिथे क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एक धाव मिळेल. एकेरीने स्कोर कार्ड 14 या अंकावर. 14 रन्स ऑन द स्कोर कार्ड. गोपाळने 2 चौका जरूर परिपूर्ण केले होते. धावफलक धावा आहेत आपण पाहतायत अगदी 14. षटक क्रमांक 2. 4 बॉलची समाप्ती आलंय. रोहित चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा ऑन साईडला डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येईल. एक धाव मिळेल. एकेरीने स्कोर कार्ड जमलाय 15. 15 या अंकावर. शेवटचा बॉल असेल षटक क्रमांक 2. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळालंय. गोपाळला माघारी परतलो. त्यानंतर थोड्याशा धीम्या गतीने स्कोर कार्ड पुढे जाताना धावफलक धावा 15. एक गडी बाद. शेवटचा बॉल. फुल टॉस बॉल. ऑन साईडला इनटू द गॅप मध्ये चेंडू जाईल फरार चौकारांकरिता आणि नो बॉलचा इशारा पंचाने दर्शवलाय. 20 धावा धावफलकावर. वाईट बॉल पंच दर्शवतायत. फ्री हिट कंटिन्यू असेल. धावफलक धावा 21. 21 या अंकावर.
21 धावा धावफलकावर. शेवटचा बॉल फ्री हिटचा बॉल असेल. 21. एक धाव तर मिळेल. एकेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 2 षटकाची समाप्ती. 22 धावा 1 गडी बाद. ओम गोलंदाज मार्क वर. षटक क्रमांक 3. 22 धावा धावफलकावर. 1 षटका 2 षटकाची समाप्ती. 11 सरासरी सध्या प्रति षटक पाहायला मिळालंय. ओम गोलंदाज मार्क वर. संतोष यावेळेस चांगला चेंडू डिलिव्हर केला गेला. इष्टांच्या वरून जातोय. डॉट बॉल येतोय. चांगली सुरुवात पाहायला मिळालंय. एक कुर्लाई टीम आपण पाहतात प्रथम क्षेत्ररक्षण करताना. डीपीएस टीम प्रथम बॅटिंग करताना पहिल्या षटकामध्ये 12 आल्या होत्या. तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली. झेल निसटलाय. दुसरा झेल आतापर्यंत निसटलाय. धावफलकात धावा आहेत 23. 23 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 आपण पाहतायत. पहिला बॉल डॉट आला. दुसऱ्या चेंडूवर विकेट्स घेण्याची संधी होती. स्कोर कार्डवर धावा आहेत आपण पाहताय 23. आई कुर्लाई चषक 2026 आज अंतिम दिवस. आजच्या दिवसामध्ये सफाला विभागातील 5 संघ तर रामबाग विभागामधून 5 संघ असतील. 5-5 मधून 2 संघ पुढे येतील. हो चांगला चेंडू डिलिव्हर केला गेलाय. एक धाव परिपूर्ण केली जाईल. लेग बायचे संकेत पंच दर्शवतात. धावफलकात धावा 24 या अंकावर. षटक क्रमांक 3. इथून 35-40 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागेल डीपीएस या टीमला. सध्या 24 धावा धावफलकावर. इनफिटच्या वरून घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक हो तिसरा झेल. विवेक आपण पाहतायत. चौथा झेल हा मॅच मधून आपण पाहायला मिळालाय. खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट झाल्यात. दुहेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 26-26 या अंकावर. एका बाजूने संतोष आपण पाहतायत. दुसऱ्या बाजूने रघु ही जोडी. 26-26 या स्कोर कार्ड आपण पाहतायत. 1 गडी बाद. षटक क्रमांक सध्या 3 मार्गस्थ आहे. अजूनही येणारी 2 चेंडू असतील. पुन्हा एकदा यावेळेस झेल पकडला जाईल का? हो अप्रतिम झेल पकडलाय. संतोषला परतावं लागेल. दुसरा धक्का 26 या धावसंख्येवर. गॉन. नितीन आलाय नवीन फलंदाज. स्कोर कार्ड धावा 26-26. 2 गडी बाद. षटक क्रमांक सध्या 3 मार्गस्थ. अंतिम चेंडू असेल. शेवटचा बॉल असेल. धावफलकावर 26-26 धावा. षटक क्रमांक 3. शेवटचा बॉल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मधून पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येईल. थोडासा फंबल झालाय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. 2 धाबा अगदी वेगाने परिपूर्ण केल्या जात आहेत. दुहेरी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 28. 3 षटकाची समाप्ती. 2 गडी बाद.
जास्त टीम मीटिंग होणार नाहीये. शेवटचं षटक असेल, कुठला गोलंदाज असेल गोलंदाज मार्कवर, अंतिम 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. धावफलका धावात 28. विवेक गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. कॅन्डी चला, हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज कुंदन कॅन्डी यांच्याकडनं असेल विवेक साठी. 28 धावा धावफलकावर, अंतिम षटक असेल. शेवटचं षटक हाताळण्यासाठी विवेक सज्ज झालाय. विवेकने जर हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज डीजे कॅन्डी यांच्याकडनं असेल. 28 धावा धावफलकावर. पहिला बॉल. नो बॉलचा इशारा पंच दर्शवतात. 29 भीमर चेंडू पाहायला मिळालाय. आता फ्री हिटचा बॉल असेल. धावफलकर धावा 29-29. विवेक लाईनच्या लेंथने गोलंदाजी करावी लागेल. पहिला बॉल अगदी भीमरच्या स्वरूपात. आता फ्री हिटचा बॉल असेल. धावफलका धावा 29-29. फ्री हिटचा बॉल. समोर रघु. पुन्हा एकदा खराब लाईनच्या लेंथने गोलंदाजी. व्हाईट बॉलचा इशारा. धावफलका धावा 30 रन्स. 30 या अंकावर स्कोर कार्ड. फ्री हिटचा बॉल अजूनही कंटिन्यू असेल. धावफलका धावा 30 रन्स. पुढील बॉल फुल टच बॉल. फुल टच बॉलवर केलाय प्रहार. काऊकोणच्या अगदी डोक्यावरनं षटकार. आजच्या दिवसातला पहिला षटकार. धावफलका धावा 36. 36 धावा धावफलकावर. प्रथम बॅटिंग करताना आपण पाहतात डीपीएस टीम. फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा उडवलाय. चेंडू सरळ निघून जाईल. वन बाउन्सी मार्शा पार चौकारांकरिता. त्या दुकानमधला एक एक संघ पुढे येईल. धावफलका धावा 40 धावा स्कोर कार्डवर. सध्या अगदी मजबूत स्थितीमध्ये डीपीएस संघ सध्या चांगली बॅटिंग करतोय. पुढील बॉल. रघु चांगली बॅटिंग करतोय. एकदम मैल दुसऱ्याचा प्रयत्न. 2 धावा अगदी सहज कंप्लीट केल्या गेल्यात. दुहेरी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 42 रन. 42 धावा धावफलकावर. येणारे अजूनही 3 चेंडू असतील. विवेकचं खूप महागडं षटक जरूर पाहायला मिळालं. अंतिम षटक त्यावर प्रहार केले जात आहेत. रघु सध्या चांगली बॅटिंग करतोय. तीन बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. धावफलका धावा 42. धावा धावफलकावर. पुढील बॉल. आकुटोपाचा चेंडू. त्यावर घेतलाय खरबूज समाचार. सुंदर झेल. झेल क्रमांक 2 खेळाडू पकडतोय आणि तिसरा धक्का लागतोय डीपीएस या टीमला. गॉन.
सांगा. नितेश शेवटचे 2 बॉल आहेत. तो फलकात हवा आहेत 43 रन 42 रन 42 या अंकावर स्कोर कार्ड. शेवटचे 2 बॉल असतील. टू रन 42 धावा धाव फलकर आहेत. शेवटचे 2 बॉल. चला स्पीडअप करा. हो हो, यावेळेस थोडासा धीम्या गतीने चेंडू डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल असेल आता. 42 रन 42 धावा धाव फलकावर. शेवटचा बॉल अंतिम चेंडू या इनिंगचा असेल. शेवटचा बॉल धाव फलकात हवा 42 रन्स 42. अंतिम चेंडू असेल. पुन्हा एकदा नितेशला बेट केला गेलाय. बॅक टू बॅक 2 निर्धाव. 4 षटकाची समाप्ती. प्रथम बॅटिंग करताना डीपीएस संघ 42 धावा 43 धावांचं लक्ष असेल विजयांकरिता. चला कुल्लाई टीम आपण खेळाडू कक्षामध्ये या आणि लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. डीपीएस टीम आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. आणि कुल्लाई टीम आपण खेळाडू कक्षामध्ये या आमच्या उजव्या बाजूला. चला डीपीएस टीम आपण लगेच क्षेत्ररक्षणासाठी जायचं आहे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातील. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आल्या असतील तर आपण रिपोर्टिंग करा. चला डीपीएस क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 43 धावांचं लक्ष असेल विजयांकरिता. कुर्लाई सफाई ब आणि सोनाबे इंडियन्सचा कॅप्टन आला असेल तर टॉस साठी या. चला क्षेत्ररक्षण लगेच अरेंज करून घ्या आणि 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातील. 43 धावांचं लक्ष असेल विजयाकरिता.
चला त्वरित आपण घाई करायची आहे. दोन्ही फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये जातील. आज फायनलचा दिवस आणि आज सामने जास्त असतील, लक्षात ठेवा. चला दोन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये जातील. 43 धावांचं लक्ष्य. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. जतीन आणि रोहित ही जोडी आपण पाहतायत. मैदानाच्या आतमध्ये 43 धावांचं लक्ष्य असेल. चला डीपीएस क्षेत्ररक्षण लावा. फार उशीर होतोय. आज अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. 20 मिनिटात तुम्हाला आता 4 षटकं समाप्त करायची आहेत, लक्षात ठेवा. आणि त्या एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या मध्ये येईल 15 मिनिटात जर 3 षटकं झाली नाहीयेत. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. पॉवर प्लेचं एक षटक असेल. 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. 43 धावांचं लक्ष असेल विजयाकरिता. चोवीस बॉल 43 धावांचं लक्ष असेल. चला मॅच स्टार्ट करायची आहे. 15 मिनिटात 3 षटकं समाप्त करायची आहेत, लक्षात ठेवा. आणि त्या एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये बोलवलं जाईल चौथ्या षटकासाठी. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. टाइमर सेट करतोय आता. पहिला बॉल रघु अगदी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लोकांचा क्षेत्ररक्षक पुढे येईल. थोडस फंबल झालाय आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. दुहेरीने स्कोर कार्ड अगदी श्रीगणेशा होतोय. सफाई कुर्लाई टीम आपण पाहतायत बॅटिंग करताना 43 धावांचं लक्ष घेऊन उतरलाय. धावफलका धावा 2. 43 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. पुढील बॉल पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक झेल खाली. प्रयत्न चांगला केला होता. 2 धावा मिळतील या चेंडूवर. बॅक टू बॅक दुहेरी धाव. स्कोर कार्ड धावा 4. 43 धावांचं लक्ष जरूर ठेवलं गेलंय. जतीन आणि रोहित ही जोडी आपण पाहतायत. रघु गोलंदाजी मार्कवर. पॉवर प्लेचं षटक. पुढील बॉल धावफलक धावा 4. ऑन साईडला एकदम बैल दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला नाहीये. सिंगल नेकथेन स्कोर कार्ड पोहोचेल 5 या अंकावर. 43 धावांचा पाठला केला. धावफलका धावा 5. 3 बॉलच्या अगदी समाप्त एकेर. लेफ्ट हँड फलंदाज रोहित. बघा 15 मिनिटात तुम्हाला 3 षटकं समाप्त करायचे आहेत. अन्यथा एक क्षेत्ररक्षक आतमध्ये बोलवला जाईल. तीन बॉलची समाप्ती. स्कोर कार्ड धावा 5. 5 धावा धावफलकावर. रोहित लेफ्ट हँड फलंदाज. 43 धावांचा पाठलाग केला जातोय. पुढील बॉल यावेळेस फुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अगदी सेल टिपण्याचा चांगला प्रयत्न केला होता. जेल निसटला. एकदा मैल. 2 धावा कंप्लीट केल्यात आणि दुहेरीने 7 धावा धावफलकार आपण पाहतायत. 47चा पाठलाग. पहिल्या इनिंग मध्ये 3 झेल सुटले होते. या इनिंग मध्ये पहिला झेल निसटलाय. धावफलका धावा 7.
यावेळेस पूल केला गेलाय, परंतु तिथे क्षेत्ररक्षक सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. रोहितच्या खेळला पूर्ण विराम लागताना 7 या दशकात पहिला धक्का गॉन. राहुल आलाय नवीन फलंदाज. फलकर धावा आहेत आपण पाहतायत. 7-1 गडी बाद. शेवटचा बॉल असेल. 7 धावा धावफलकावर. शेवटच्या बॉलवर प्रहार केला गेलाय. क्षेत्ररक्षक दूर. निर्जन सही चेंडू आढळतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्यात. पहिल्या षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड धावा आहेत 9-1 गडी बाद. संतोष गुलाल मार्कवर. पहिल्या षटकाच्या अगदी समाप्त केलं. स्कोर कार्ड धावा आहेत 9-1 गडी बाद. 43 धावांचा पाठलाग केला जातोय. जरा सोनामे इंडियन्स आला असेल तर टॉस साठी या. कुठलाही बस संघ उपस्थित आहे. धावफलका धावा आहेत 9-1 गडी बाद. संतोष गुलाल मार्कवर. फुल टॉस बॉल. आडवा बॅटने करण्याचा प्रयत्न इनटू द गॅप मध्ये. चेंडू सरळ निघून गेलाय चौकारांकरिता. 4 धावा. या 4 धावांशी स्कोर कार्ड जमलाय 13 या अंकावर. 13 धावा धावफलकावर. 23 धावांची अजूनही आवश्यकता असेल. येणारे 17 चेंडू. संतोषचा पहिला बॉल अगदी फुलर लाईनचा बॉल होता, त्यावर चौकार पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. एकदा महेश रघु पुढे येतोय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. इथून फलंदाजाला परतावं लागलंय. रोहित. एक बिग विकेट गॉन. जतीन बाद झालाय. चांगला प्रयत्न केला होता. स्वतःला झोकून दिलं होतं, परंतु विकेट वाचू शकले नाहीयेत. दुसरा धक्का. रघु अगदी वेगाने आला होता. चांगली फेकी पाहायला मिळाली. धावबाच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. धावफलका धावा आहेत 14. 2 गडी बाद. साहिल आलाय नवीन फलंदाज. धावफलका धावा 14. 14 धावा धावफलकावर. षटक क्रमांक सध्या 2 मार्गस्थ आपण पाहतायत. षटक क्रमांक सध्या 2 मार्गस्थ आपण पाहतायत. धावफलका धावा 14. साहिल आणि रोहित ही जोडी. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फोर्स केला गेलाय. तिथे क्षेत्ररक्षक लॉंगॉन मधून चांगलं क्षेत्ररक्षण. चांगली फेकी पाहायला मिळालंय. एकच धाव मिळेल. स्कोर कार्ड जमलाय 15-15 या अंकावर.
15 धावा धावफलकावर. षटक क्रमांक आपण पाहतायत. दुसरं मार्गस्थ आहे. पुढील बॉल शहरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. रघु पुढे येतोय. रघु एक चांगला क्षेत्ररक्षक आपण पाहतायत. धावफलका धावा 16. 14 चेंडू 27 ची गरज. पुढील बॉल यावेळेस उडवण्याचा प्रयत्न. फटका फसला गेलाय. सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. साहिलला परतावं लागलंय. धावफलका धावा आहेत 16. 3 गडी बाद. ओम जातोय मैदानाच्या आतमध्ये. धावफलका धावा 16. 16 रन्स. सोळा धावा धावफलकावर. षटक क्रमांक आपण पाहत आहेत. चला सोनामी इंडियन्स कॅप्टन आला असेल तर टॉस साठी या. नेक्स्ट मॅच असेल. पुढील बॉल अंतिम चेंडू असेल. यावेळेस वाईट बॉलचा इशारा पंच दर्शवतायत. धावफलका धावा आहेत 17. ओमने जर 3 षटकार लगावले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज संकल्प यांच्याकडनं असेल. लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार. शेवटचा बॉल 17 धावा धावफलकावर. कट केला गेला तिथे चांगलं क्षेत्ररक्षण. एकदा बैल 2 षटकाची समाप्ती. स्कोर काढत धावा आहेत 18. 3 गडी बाद. बारा चेंडू 25 धाब्यांची आवश्यकता असेल विजयाकरिता. चांगलं षटक पाहायला मिळालं. चला नवीन गोलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. 12 चेंडू आणि 25 धावांचं लक्ष समोर असेल. पहिल्या 2 षटकामध्ये धावा आल्या तर आपण पाहतायत 18. नितीनाला गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडू 25 धाब्यांची आवश्यकता असेल. ओम लगातार 3 षटकार. 500 रुपयाचा कॅश प्राइज संकल्पाकडून असेल. बारा बॉल 25 ची आवश्यकता असेल. नितीन गोलंदाजी मार्कवर. क्लीन बोल्ड. ओमला मात्र परतावं लागेल. चौथा धक्का लागतोय. चला नेक्स्ट फलंदाज. चला नेक्स्ट फलंदाज. विवेक. 11 बॉल 25 ची आवश्यकता असेल. चला विवेक साठी पारितोषिक आहे. लगातार 3 षटकार. 500 रुपयाचा कॅश प्राइज. संकल्पकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज. तुषार कुर्ले यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज. कॅमेरामॅन तुषार कुर्ले यांच्याकडे 500 रुपयाचा कॅश प्राइज. लगातार 3 षटकारांसाठी विवेकसाठी. यस त्याने सांगितलंय आम्ही देऊ. 11 बॉल 25 ची आवश्यकता. पहिला बॉल फुल टच बॉल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एकदा मिळेल. एकेरीने आता काम होणार नाहीये. धावफलका धावा आहेत 19.
19 धावा धावफलकावर. राहुलला हवाई सफर करावे लागेल. धावफलका धावात 19. फुल टॉस बॉल वर केलाय प्रहार, परंतु तिथे रघु कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. विकेट क्रमांक 5 गॉन. ताई कुर्लाई टीम सध्या अडचणीत आपण पाहत आहेत. चला नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. धावफलका धावात 19. टीम आता अडचणीत. 24 ची अजूनही गरज असेल. चला थोडस स्पीडअप करायचं आहे. धावफलका धावात 19. 24 धावांची अजूनही आवश्यकता असेल. येणारे 9 चेंडू. 9-24 इक्वेशन. 1 ते 2 हवाई सफर करावे लागतील. यश आला नवीन फलंदाज. फुल टॉस बॉल. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकदा मैल एकेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. 20 रन. आता 8 बॉल 23 ची आवश्यकता असेल. 8 बॉल 23. आठ बॉल 23 ची आवश्यकता. पुढील बॉल चौकार मारला तरी 100 रुपयाचा कॅश प्राइज तुषार कुर्ला यांच्याकडनं असेल. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल. एकेरीने आता काम होणार नाहीये. 7 बॉल आहेत. 23 ची आवश्यकता असेल. 7 बॉल 23. शेवटचा बॉल. 7 बॉल 23. फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक झेल खाली. आता 6 बॉल 23 ची आवश्यकता असेल. ऋषभ 3 चेंडूवर 3 षटकार 500 रुपयाचा कॅश प्राइज संकल्प कडून असेल. फक्त 23. 6 बॉल. चला विवेक कडून 5000 रुपये जर मॅच जिंकवला तर. जतीन कडून विवेक साठी जर मॅच जिंकला तर 5000 रुपयाचा कॅश प्राइज. विजयदीप गुलाने मार्कवर अंतिम षटक. 6 बॉल मध्ये 23 समोर लक्ष असेल. यावेळेस पहिला षटकार आलाय. क्या बात है. विवेकच्या बॅट मधून षटकार. 3 षटकार आले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. धावफलका धावा 26. 26. 5 बॉल मध्ये 17 ची आवश्यकता. 17 ची आवश्यकता असेल. पाच बॉल. एकच धाव मिळेल. एकेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. 28 धावा धावफलकावर. 28. 4 चेंडू 15 ची आवश्यकता आहे. 4-15. 2 हवाई सफर. ऋषभ फुल टॉस बॉल वर केलाय प्रहार, परंतु डिस्टन्स क्लिअर होणार नाहीये. क्षेत्ररक्षक जेल खाली. जेल सुटलाय.
दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चला नेक्स्ट फलंदाज. आशिष. आता 3 चेंडू आहेत. तीन चेंडू आहेत. डॉट बॉल येते. डॉट बॉल येतोय. 2 बॉल आहेत. दोन बॉल आहेत. धावफलक दाबा 30. 13ची गरज. चला सोनामी इंडियन्स टॉस साठी या. 1 हँडेड कॅच पकडलाय. चला आता फक्त औपचारिकता असेल या मॅचची. 1 बॉल आहे अजूनही. सोनामी इंडियन कॅप्टन टॉस साठी या. चला नेक्स्ट फलंदाज. आता फक्त औपचारिकता असेल या मॅचची. चला नेक्स्ट शेवटचा बॉल. नेक्स्ट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय ओमकार. इथून मॅच जिंकला गेलाय डीपीएस टीम. वेल प्लेड आणि हार्ड लग असेल ऐकूनलाई असंग. चला सोनामी इंडियन्स आला असेल तर टॉस साठी या.